निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय? ठाणा. ठाण्यात पोळ, हो जयश्री पोळ. हो माहिती आहे माहिती आहे. हो, हा काय अनुभव आला पाठीमागे. ताई? मला अनुभव आहे, चांगला मोठा अनुभव आला खरंच. अरे वा, काय आलं? ते आमचे जराच मला जरा सर्दी बिर्दी झाली, इकडे गावाला आली ना आता. अच्छा अच्छा. हा हा हा. ती गोंदवलकर महाराजांची फुलं होती ना परवा दिवशी. गोंदवलेकर महाराजांचे. हा हा हा. हा मग ती फुलाला आलेली, ती हळवी बिळवी सर्दी बिर्दी झाली बरोबर बरोबर. इकडं. हो. आणि काल फोन केला बघ ना, आज जास्त झालं सर्दी, जरा औषध गोळ्या घेऊन आली. मग तुम्हाला उद्या परवा सांगायचं तर उद्या परवा सांगा. नाही सांगते आता थोडक्यात. हा सांगा सांगा. हा, ठीक आहे. हा. आणि म्हणजे आता सुनेनं पण ते हे केलं होतं ना, गुरुचरित्र आपलं त्यांनी सारामृत पारायण ठेवलं होतं. हा हा. आणि म्हणजे दत्त जयंतीशी हम्म, हम्म. 21 तारखेपर्यंत 21 दिवस ठेवलं होतं अरे त्यांनी. वा. आणि मुलीनं बी ठेवलेलं. अरे वा. आणि त्याने ती ठेवलं. मी म्हणलं 51 माळा मी जप करणार. अरे वा. 51 माळा करणार म्हणले मी. हा. मी असं पण ठेवलेलं. अरे वा. आणि मग त्यांचं चालू, माझं चालू. हा हा हा. आणि पहिल्या दिवशी मला ना असं म्हणजे पहिल्या दिवशी हे केलं, नामस्मरण केलं मी 51 वेळा जी माळा जप केलं. आणि त्या दिवशी सकाळचं मला पहाटे स्वप्न पडलं की म्हणजे मी माहेरला आले आमच्या. अरे बापरे. माहेरला आली. माहेरमध्ये ती महालक्ष्मी आहे ना देवी, कोल्हापूरच्या आई प्रकट झालेली आहे. हो. आमच्या गावात. आणि तिथं एवढं मोठं कमरं, एवढं तुळशीचं म्हणजे रोप तुळशीचं. तुळस. आणि म्हणलं देवीच्या पाया पडले आणि म्हणलं चला तुळशी माताचा पाया पडावं. आणि तुळशी माता सुखी ठेव म्हणते मी. आणि मग स्वामींच्या आवाजात सुखी राहा सुखी राहा. अरे बापरे, एवढा अंगावर काटा आला ना. सुखी राहा. हसत ते खा हसत, त्यांच्या आवाजातच हसत ते. आणि हो, आणि एवढं मला आनंद झाला, अंगावर काटा फुटला, दचकून मी उठले. बापरे. पहिलंच पारायणाला मला. अय्या बघा, पहिल्या दिवस मला एवढं. बघा ना, किती भाग्यवान, किती भाग्य. आणि तुळस नुसती हिरवी गार नुसती, गावची तुळस कशी असते तशी. हो. आणि बापरे, माझ्या तसंच मग माझ्या लक्षात ध्यानात न जायना. उठली परत, मग झोपलीच नाही. आणि नंतर परत गुरुवार आला थोड्या दिवसात. आणि गुरुवारचं काय स्वप्न पडलं, समोर आमच्या घरापाशी समोर उंबराचं झाड. नाही, स्वप्न पडलं ठीक आहे, पण अनुभव काय आला ताई तुम्हाला? मग ती उंबराचं झाड, मी म्हणते बाबा तिथं उंबराचं झाड कसं आहे. आणि म्हणजे इथं तर नाही कधीच. आणि घरात पण उंबराचे, आणि घरात पण पानं सगळी पडली. ती आतल्या घरात बाहेरच्या घरात सगळी उंबराची पानं पडलेले नाही, स्वप्नात तर नाही, पण खरोखरचा काय अनुभव आला? प्रत्येकाला भरपूर पडतात ताई. हो, पण खरोखर आलंय की, सांगते ना खरोखरचा. म्हणजे आणि ते काय झालं, आमचं आपलं घराचं काम चाललं होतं. म्हणजे दुसरं घ्यायचं असं चाललं होतं. व्यवहार चालला होता म्हणजे ह्याच पिरियड मध्ये बरं का, 22 महिन्यात आमचं. ती माणूस न काय झालं, 4-5 दिवस झालं फोनच उचलला, म्हणजे नानूनच चाललं होतं. अच्छा. आणि नानून चाललं होतं. आणि परत नंतर फोनच उचलला. पैसे पण वाढवले 50,000. तरी पण परत मग तरी पण ती काय फोनच उचलना. काय सांगायला लागला, काय बी भाना सांगायला लागला. इकडे गेलो तिकडे गेलो.
बायकोला मग फोन उचलला, म्हणजे आंघोळीला गेल्या. 10-11 वाजता कुठं आंघोळ करतं का कोण एवढ्या उशिरा? बरोबर. हा. मग 4 दिवस झालं नाहीच. मग आता म्हणलं नाही, आपल्या मनात आपल्या नशिबात नाही म्हणलं. म्हणलं आपल्या नाही, आपल्या नशिबात जाऊ दे म्हणलं. आता काय स्वामी काय करतील ती स्वामींच्या मर्जीनच म्हणजे त्यांना काय वाटत असं करतील म्हणलं. आपल्या नशिबात असलं तर होऊन जाईल, आहे का नाही? बरोबर. हो, नसलं आपल्या नशिबात तर नाही मिळणार म्हणलं. बरोबर. बरोबर. मग विषय आम्ही सोडून दिला. हम्म. आणि मग दुसरी दिवशी काय झालं, हिला गेलं तिकडं आणि ती माणसाला भेटलं. म्हणलं करा बघा काय म्हणतोय. आणि परत ती होऊन म्हणला. बापरे, बघा ना, 4 दिवसानं परत कसा तिचं मन पलटलं कोणाला बघा, स्वामींच्या कृपेनं. अरे, आणि नंतर ती बघा ना, परत म्हणला. मग हे आले आमचे मिस्टर घरी, म्हणले स्वामीच्या कृपेने झालं काम. बापरे, मी बसली ती नामस्मरण करायला बसली ते चीज करायला. तर आले तेवढं म्हणले झालं आपलं स्वामींच्या कृपेनं काम. ही केवढा मोठा अनुभव झाला. बरोबर. आहे का नाही? बरोबर. खूपच, म्हणजे ती नाहीच म्हणत होता, पण कसं बघा कसं वळवलं स्वामीने. स्वामी बरोबर ते बुद्धी देतातच. आपण फक्त सेवा करायची. हो, आपण फक्त सेवा करायची. बरोबर आहे. आणि आणि एक दिवशी अशीच बसली होती, मी नामस्मरण करायला बसली होती. आणि काय माहिती, आपले डोळे झाकूनच मी करते ना. अच्छा. आणि एक आपला पाय दुखतो म्हणून खुर्ची बसलेली ना, खाली बसून डॉक्टर खाली बसू नका म्हणला तुम्ही. खुर्ची बसूनच करते मी. बरोबर. आणि सुनाने असं टेबल मांडलेला, तिथं स्वामींची मूर्ती ठेवलेली. आणि स्वामींचं ती म्हणजे बस पाटावर तिथं ती ही ठेवलं होतं ना, पारायण केलं. 21 दिवसाचं. तर मी तिथंच पुढे बसलेली, एक हात तांब्यावर आणि एक हाताने आपली ही करते, माळ झुकते. आणि माझ्या हातावर म्हणजे त्यांनी हात असा ठेवला, म्हणजे 5 बोट अशी. आणि तसा हात ठेवला, 5 बोट. मी बघते म्हणले माझ्या हाता एक दिवशी झटकन जागी झाली मी, म्हणजे डोळे झाकलं होतं ना, झटकन उघडलं. ही तर इकडं बातम्या बघतो, सून इकडं स्वयंपाक करते. अरे बापरे, माझ्या हातावर कोणी हात ठेवला. अगं बाई. म्हणजे ही केवढा मोठा अनुभव आहे. बरोबर. बापरे, खरं आम्हाला 4 दिवस ती म्हणजे स्पर्श तसंच जाणवत होता. स्वामींनी माझ्या कोपरापाशी मी एक हात असं ठेवलं तांब्यावर, आणि तांब्यापाशी हात तांब्यावर ठेवलं, पाणी घेतलं होतं ना आपलं जप करताना. आणि तसं आणि असाच बापरे म्हणलं, मग एकाएकी छटकन जागी झाली. म्हणलं इकडं तर ही 2 जण येतो, असा कसा हात टाकून 5 बोट ठेवतो, असं माझ्या हातावर हात ठेवला. ही एवढा मोठा अनुभव बघा ताई. नाही, खरंच चांगला. मी शेअर करते ताई हे. आणि फुल तर दिव्यात रोजच येतं बघा. नाही, ते संकेत असतात ते. शुभ संकेत. ते शुभ संकेत रोज. जास्वंदीची फुलं येतात 2-2, 4-4 पाकळ्या. आणि शुभ संकेत आहेत ताई, ते चांगल्या घटना घडत असतात. रोजच फुल येतं. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.